नमस्कार. माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत. आपण रोज वेब सर्फ करतो, पण पडद्यामागे हे सगळं कसं घडतं याचा कधी विचार केलाय? आपण जे ब्राउझर्स आणि सर्च इंजिन्स वापरतो ते खरंच काय जादू करतात? चला, आज या आपल्या वेबच्या खिडकीमागे दडलेलं तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. चला, सुरुवातीलाच एक असा प्रश्न घेऊया जो खरं तर खूप लोकांना गोंधळात टाकतो. आपण बोलता बोलता इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेब हे शब्द अगदी सर्रास एकमेकांसाठी वापरतो. पण खरंच या दोन्हींमध्ये काही फरक आहे का? की दोन्ही एकच आहेत? जरा विचार करा. ठीक आहे, चला हा गोंधळ एकदाचा आणि कायमचा दूर करूया. बघा, इंटरनेट म्हणजे काय? तर ते आहे एक जागतिक हार्डवेअरचं जाळं. म्हणजे समुद्राखालून जाणाऱ्या मोठमोठ्या केबल्स, सर्व्हर्स, राउटर्स या सगळ्या भौतिक गोष्टी मिळून इंटरनेट बनतं. आणि वर्ल्ड वाईड वेब, ज्याला आपण सोप्या भाषेत वेब म्हणतो, ते या इंटरनेटवर चालणारं एक सॉफ्टवेअर आहे, एक ॲप्लिकेशन आहे. अजून सोपं करायचं तर असं समजा की इंटरनेट म्हणजे जगभर पसरलेले रस्ते आणि वेब म्हणजे त्या रस्त्यांवरून धावणारी माहिती, म्हणजेच वेबसाईट्स. त्यामुळे वर्ल्ड वाईड वेब म्हणजे एक अशी सिस्टम आहे जिथे कोट्यावधी अब्जावधी पब्लिक वेब पेजेस हायपरलिंक्स नावाच्या जादुई धाग्यांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. तुम्ही विचार करा, ही माहितीची एक प्रचंड मोठी जिवंत लायब्ररी आहे जी आपल्याला फक्त आणि फक्त इंटरनेटमुळेच वापरता येते. आता या महाकाय लायब्ररीची गोष्ट निघालीच आहे, तर त्यातलं प्रत्येक पुस्तक म्हणजे एक वेबसाईट. हो, अगदी तसंच. वेबसाईट म्हणजे काय? तर एका विशिष्ट नावाने म्हणजे डोमेन नेमने एकत्र बांधलेला, एकमेकांशी जोडलेल्या वेब पेजेसचा एक संग्रह. बरं, मग वेबसाईट जर पुस्तक असेल तर वेब पेज काय आहे? सोपं आहे, त्या पुस्तकातलं एक पान. वेब पेज म्हणजे HTML नावाच्या भाषेत लिहिलेलं एक डिजिटल डॉक्युमेंट, ज्यावर आपल्याला टेक्स्ट दिसतो, फोटो दिसतात, व्हिडिओज दिसतात आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या पानांवर जाण्यासाठी लिंक्स दिसतात. हे वेबचं सगळ्यात लहान पण तितकंच महत्त्वाचं युनिट आहे. ठीक आहे, आता आपल्याला वेब म्हणजे काय, वेबसाईट काय, वेब पेज काय हे कळलं. पण या माहितीच्या जगात आपण प्रवेश कसा करणार? आपल्याला एक खास दरवाजा, एक खिडकी तर हवी ना, आणि तीच खिडकी म्हणजे आपला वेब ब्राउझर. वेब ब्राउझर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर एक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे. त्याचं काम काय? तर वेब सर्व्हरवर पडलेली माहिती खेचून आणायची आणि आपल्या कम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर छानपैकी दाखवायची. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर वेबच्या या जगात फिरायला ही आपली खास गाडी आहे किंवा आपला सारथी. आता जरा स्क्रीनवर बघा, हे दोन लोगो तुम्हाला नक्कीच ओळखीचे वाटत असतील. यातला एक आहे ब्राउझरच्या दुनियेतला भूतकाळातला बादशहा आणि दुसरा आहे आजचा, सध्याचा चॅम्पियन. आणि यांची गोष्ट म्हणजे ना, वेबच्या इतिहासातल्या एका खूप मोठ्या आणि रंजक बदलाची कहाणी आहे. चला तर मग, पटकन ब्राउझरच्या इतिहासात एक फेरफटका मारून येऊया. आणि ही गोष्ट काही साधीसुधी नाहीये, ही अक्षरशः साम्राज्यांच्या उदयाची आणि अस्ताची एक जबरदस्त कथा आहे. टेकच्या जगात याला ब्राउझर वॉर्स असं म्हणतात. फक्त हा एक आकडा बघा, 95%. हो, 95%. साधारणपणे 1999 ते 2004 या काळात जगातले जवळजवळ प्रत्येकजण 100 पैकी 95 लोक वेबसाठी फक्त आणि फक्त इंटरनेट एक्सप्लोरर वापरत होते. विचार करा, म्हणजे वेबवर एकाच ब्राउझरचं कसं एकहाती राज्य असेल? पण अर्थातच हे चित्र कायम टिकलं नाही. सप्टेंबर 2008 मध्ये गुगलने क्रोम बाजारात आणलं आणि त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. बघा ना, ऑगस्ट 2011 पर्यंत त्याचा मार्केट शेअर 16%वर पोहोचला. मे 2012 मध्ये त्याने इंटरनेट एक्सप्लोररच्या सगळ्या व्हर्जन्सना मिळून मागे टाकलं आणि एप्रिल 2014 पर्यंत तर काय, तब्बल 45% मार्केट शेअर क्रोमने मिळवला होता. केवढा वेगवान आणि नाट्यमय बदल होता हा. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. विंडोज 10 सोबत मायक्रोसॉफ्टने स्वतःचं इंटरनेट एक्सप्लोररला अधिकृतरित्या निरोप दिला. त्याची जागा घेतली त्यांच्याच नव्या ब्राउझरने, मायक्रोसॉफ्ट एजने. आणि अशा प्रकारे एका मोठ्या युगाचा अंत झाला. बरं, ही तर झाली इतिहासाची गोष्ट. पण आता जरा वर्तमानात येऊया. आपण जेव्हा ब्राउझर वापरतो तेव्हा हे आपल्याला हवी असलेली वेबसाईट आपल्या स्क्रीनवर आणतात कसं? म्हणजे आपण फक्त एक ॲड्रेस टाईप करतो आणि सेकंदात पेज हजर. हा प्रवास नेमका होतो कसा? आपल्याला वाटतं हे सगळं एका क्षणात होतं, पण खरं तर यामागे 4 मुख्य स्टेप्स आहेत. स्टेप 1, आपण ब्राउझरमध्ये वेबसाईटचा पत्ता म्हणजे URL टाईप करतो. स्टेप 2,
ब्राउझर लगेच HTTP नावाचा प्रोटोकॉल वापरून त्या पत्त्यावरच्या वेब सर्व्हरला मला ही माहिती दे अशी मागणी करतो. स्टेप 3. सर्व्हरकडून जो काही HTML, CSS कोड येतो तो ब्राउझरचं इंजिन वाचतं आणि त्याचं रूपांतर एका सुंदर इंटरॅक्टिव्ह पेजमध्ये करतं, जे आपल्याला दिसतं. आणि स्टेप 4. जेव्हा आपण त्या पेजवरच्या कुठल्याही लिंकवर क्लिक करतो, तेव्हा हीच सगळी प्रक्रिया त्या नव्या पेजसाठी पुन्हा नव्याने सुरू होते. इतकंच सोपं आणि वेगवान. हे सगळं ठीक आहे, पण एक मिनिट. समजा आपल्याला वेबसाईटचा पत्ता म्हणजे URL माहीतच नसेल तर? मग काय करायचं? या माहितीच्या अथांग महासागरात आपल्याला हवी असलेली नेमकी गोष्ट कशी शोधायची? आणि बरोबर इथेच पिक्चरमध्ये एंट्री होते सर्च इंजिनची. गुगल, बिंग, याहू ही नावं तर आपण रोजच ऐकतो. ही आहेत जगातली काही प्रमुख सर्च इंजिन्स. यांना तुम्ही वेबचे खरे वाटाडे किंवा नॅव्हिगेटर्स म्हणू शकता. हेच आपल्याला या माहितीच्या प्रचंड मोठ्या जाळ्यातून अचूक मार्ग दाखवतात. पण सर्च इंजिन म्हणजे नेमकं काय असतं? तर हा एक प्रचंड, अफाट, शक्तिशाली प्रोग्रॅम आहे. त्याचं काम काय? तर तो 24 तास इंटरनेटवर भिरभिरत असतो, वेब पेजेस स्कॅन करतो आणि त्या सगळ्यांची एक प्रचंड मोठी यादी म्हणजे एक इंडेक्स तयार करून ठेवतो. आणि मग जेव्हा आपण काही शब्द टाकून शोधतो, तेव्हा तो आपल्या त्या विशाल यादीमधून अचूक माहिती क्षणात शोधून आपल्यासमोर ठेवतो. आणि या खेळातला बादशाह कोण आहे? हे सांगायला वेगळ्या पुराव्याची गरज नाही. हा चार्ट बघा. जानेवारी 2022च्या आकडेवारीनुसार सर्च इंजिन मार्केटमध्ये एकट्या गुगलचा वाटा तब्बल 90.6% होता. आता यावरूनच कल्पना करा की गुगलचं आपल्या डिजिटल आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे. पण हे सगळं एका सेकंदाच्या आत होतं कसं? ही जादू नाहीये. यामागे एक ठरलेली प्रक्रिया आहे. याचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिला, वेब क्रॉलिंग. यात स्पायडर्स नावाचे ऑटोमेटेड बॉट्स असतात, जे 24 तास वेबवर फिरतात आणि एका लिंकवरून दुसऱ्या लिंकवर उड्या मारत पेजेस गोळा करतात. दुसरा टप्पा, इंडेक्सिंग. यात गोळा केलेल्या अब्जावधी पेजेसची माहिती एका प्रचंड मोठ्या डेटाबेसमध्ये व्यवस्थित लावली जाते. जशी लायब्ररीत पुस्तकं लावतात तशी. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, सर्चिंग. जेव्हा आपण काही शोधतो तेव्हा सर्च इंजिन आपल्या शब्दानुसार या इंडेक्समधून सगळ्यात बेस्ट रिझल्ट शोधतं आणि रँकिंगनुसार आपल्यासमोर सादर करतं. चला तर मग आज आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे पटकन एकदा डोळ्यांखालून घालूया. 1. इंटरनेट म्हणजे हार्डवेअरचं जाळं आणि वेब म्हणजे त्यावरची माहिती. 2. वेब ब्राउझर हे एक ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला वेब पाहण्यासाठी लागतं. 3. क्रोमसारख्या ब्राउझर्सनी इंटरनेट एक्सप्लोररसारख्या जुन्या दिग्गजांना मागे टाकून मार्केट काबीज केलं. आणि 4. सर्च इंजिन्स हे वेबला सतत क्रॉल आणि इंडेक्स करतात, जेणेकरून आपल्याला माहिती पटकन सापडावी. एक गोष्ट नक्की आहे, ही सगळी साधनं आपल्याला ज्ञानाच्या एका अथांग विश्वाशी अगदी डोळ्याचं पातं लावण्याच्या आत जोडून देतात. पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे जात असताना याचा आपल्यावर काय परिणाम होतोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अमर्याद माहितीचा वापर आपण जबाबदारीने कसा करायला हवा?